शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं याबद्दल शेतकरी नेत्यांचं अभिनंदन आम्ही करत आहोत. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न गेला. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने टांगत ठेवलं, कमिटी अपॉइंटमेंट केली आणि निकाल दिला नाही. शेतकऱ्यांची मागणी होती की जे 3 कायदे आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात ते रद्द करण्यात यावे. मुळात सुप्रीम कोर्टाने एका प्रश्नाला महत्त्व दिलं असता की कृषी हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे, हा मुद्दा करून जर निर्णय दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांना 6-7 महिने पावसामध्ये थंडीमध्ये बसावं लागलं नसतं अशी परिस्थिती आहे. माझ्या अल्पशा माहितीप्रमाणे कृषी हा राज्याचा विषय आहे आणि जोपर्यंत 4-5 राज्य कायदा करा असं म्हणत नाही तोपर्यंत केंद्राला कृषी ह्या विषयी कायदा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु संकेत कोणी पाळत नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे. पंतप्रधानाने नामुष्की झालेली आहे. त्यांनी पब्लिकली केलेलं आहे ते पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी करावं. पण सुप्रीम कोर्टाला आमची विनंती राहणार आहे की त्यांनी ताबडतोब कृषी हा विषय राज्याचा की केंद्राचा हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. जसा दोष आपण केंद्राला देतो तशाच रीतीने महाराष्ट्रामध्ये 2005-2006 साली शेतकऱ्यांचे जाणता राजा म्हणून असे ओळखले जाणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा हेच कायदे केलेले आहेत. तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरुवात होणार आहे, त्याच्यामध्ये हे कायदे रद्द होणार आहेत की नाही याचा असणारा खुलासा करण्यात यावा. तो जर खुलासा झाला नाही तर एकच त्या ठिकाणी धरता येतं की केंद्र आणि राज्य दोघंही या प्रश्नावरती इंटरेस्टेड नाहीत अशीच परिस्थिती आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं की समीर वानखेडे जे IRS ऑफिसर आहेत यांच्या अनुषंगाने त्यांच्या जातीचा मुद्दा, त्याच्या धर्माचा मुद्दा हा सगळा उपस्थित झाला आहे. एकूणच त्या अनुषंगाने सगळं वेगवेगळ्या ठिकाणी वादविवाद, याचिका वगैरे सगळ्या सुरू असतात. काय सांगाल सर याच्याबद्दल एकूणच समीर वानखेडेच्या जातीच्या अनुषंगाने? ज्यांनी उपस्थित केला त्यांनी त्यांच्या टीम नेहमी असं म्हणेन सुप्रीम कोर्टाचे निर्णय या संदर्भात वाचलेले नाहीत. एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. सर्व लोकांच्या माहितीसाठी मी असं ते मांडतोय. सिव्हिल अपील नंबर 7065 ऑफ 2008 हे जजमेंट लॉर्डशिप दीपक मिश्राजी आणि लॉर्डशिप गौडाजी यांनी असणारं दिलेलं आहे आणि हे जजमेंट 26 फेब्रुवारी 2005ला देण्यात आलेलं आहे. समीर वानखेडेंची जी परिस्थिती आहे की त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि नंतर समीर वानखेडेंचं जे म्हणणं आहे की
मी वयात आल्यानंतर मी माझ्या वडिलोपार्जितचा असणारा धर्माचाच आहे असं मी जाहीर केलं, त्या संदर्भातला हा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या निर्णयाने समीर वानखडे यांची परिस्थिती बरोबर आहे आणि हा प्रश्न जो उपस्थित केलेला आहे स्क्रुटिनी कमिटी पुढे, कारण का हा निर्णयसुद्धा आपण असताना बघितला तर त्याच्यामधल्या पार्टी ज्या आहेत त्या पार्टीज KP Manu वर्सेस चेअरमन स्क्रुटिनी कमिटी फॉर व्हेरिफिकेशन ऑफ कम्युनिटी सर्टिफिकेट. त्याच्यामुळे समीर वानखेडेंचं हे जे म्हणणं आहे की माझ्या वडिलांचा मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरी मी वयात आल्यानंतर तो स्वीकारलेला नाही. आपल्याला माहिती आहे की 18 वर्षाचा असेपर्यंत कुठलाही मुलगा आपल्या आईबापाच्या ताब्यामध्ये असतो आणि तो गार्डियन असतो, किंवा गार्डियन म्हणून जे काही केलेलं आहे ते त्या मुलाला लागू होतं असं नाही, तर त्याला स्वतंत्र जाण्याचा असणारा अधिकार आहे, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समीर वानखेडेंच्या कास्ट आणि रिलिजन संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो ह्या जजमेंटमध्ये पूर्णपणे कव्हर अप केलेला आहे. आणि हे जजमेंटसुद्धा त्याच संदर्भात होतं की वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, परंतु पोराने वडिलोपार्जित धर्म स्वीकारला आणि त्याच्यामुळे वडिलोपार्जित तो असं म्हणतो की मी असणारा मादिगा आहे आणि म्हणून मला असणारं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. हायकोर्ट त्याच्या विरोधात गेलं, 30 मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तो ज्यावेळेस म्हणतो की मी वडिलोपार्जित धर्माशी संबंधित आहे त्यावेळेस ते ग्राह्य धरलं आणि त्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे इश्यू केलं होतं ते ग्राह्य आहे असं त्यांनी निर्णय दिलेला आहे. समीर वानखडे यांच्याकडून जो बचावच्या जी काही कागदपत्र या सगळ्या संदर्भात सांगितली जातात, केली जातात, तर त्यामध्ये तथ्यांच्या ते बरोबर आहे. ते एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्याच निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की त्याला त्याच्या क्लॅन हा शब्द वापरला आहे, म्हणजे कुळ हा ते वापर, त्या कुळातून त्याला बाहेर काढलेला आहे का तर नाही, तर त्या कुळानेच त्याला असं हे दिलेलं आहे की नाही हा ह्याचे वडील जे आहे ते आमच्या समाजाचे होते, जातीचे होते आणि ही जात जी आहे ती घटनेप्रमाणे असणारा शेड्यूल कास्टमध्ये येते, त्याला त्यांनी ग्राह्य धरलेला आहे. तोच रेकॉर्ड म्हणजे वर्तमानपत्रातून जे काही मी रेकॉर्ड वाचतोय त्या रेकॉर्डवरनं समीर वानखडेला त्याच्या कास्ट आणि रिलिजनच्या सर्टिफिकेटवरती काही आच येईल असं मला वाटत नाही आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे म्हणता की त्याने नंतर तो हे करू शकतो, पण समीर वानखडेच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी लग्न जे ते वयात आल्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीने केलं आहे, त्यांनी निकाह केला, त्यानंतर त्यांनी डिवोर्स जो आहे तो मुस्लिम पद्धतीने घेतलाय किंवा स्पेशल ऍक्टने घेतलेला आहे. तर जोपर्यंत ते IRS सेवेमध्ये येत नाही तोपर्यंत ते मुस्लिम होते, पण IRS सेवेत आल्यानंतर किंवा येणार आहेत ते दिसल्यानंतर त्यांनी धर्म बदललेला आहे. मी जसं या ठिकाणी म्हणालो की नॉर्मली आईबापाचा धर्म लागतो, आईबापाचा धर्म जो आहे तो हेरिडिटरी म्हणून लागतो. कोर्टाच्याच निर्णयामध्ये त्यांनी जे डिस्कस केलेलं आहे की इथे एक हेरिडिटरी निर्माण होते आणि दुसरी हेरिडिटरी एक्झिस्टन्समध्ये आहे. वयात आलेल्या मुलाला ती कुठली हेरिडिटरी तो स्वीकारणार हा त्याच्यावरती महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी जर त्याच्या वडिलोपार्जितची म्हणजे वडिलोपार्जित नाही म्हणता येणार, पण त्याच्या आजोबा
आणि आजीची संस्कृती आणि परंपरा त्यांनी मान्य केली आणि त्यामुळे मी असा हे होतो आहे. तर ते म्हटले ते गृहीत आहे, ते कुठलंही बेकायदेशीर नाही. का 18 वर्षाचा आतमध्ये असेपर्यंत तो आईबापाच्या ताब्यामध्ये असतो. तेव्हा आईबापाने जे लिहिलेलं आहे ते ग्राह्य धरावं असं नाही, तो जे करतो त्याच्यावरती ग्राह्य आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कोणाशी लग्न करत असताना तिच्या धर्माप्रमाणे असं झालं हा एक भाग आहे. तरी दुसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की जे वर्तमानपत्रातून वाचले मी ते की त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टप्रमाणे सुद्धा लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची इंटेन्शन ही महत्त्वाची आहे, त्याच्या बायकोची इंटेन्शन ही महत्त्वाची नाही. तर त्यांनी दाखवलेली जी इंटेन्शन आहे ती मी माझे आजोबाजू आहे त्याच्याशी मी असारा जोडतोय आणि आई आणि वडिलांची जी काही ते नवीन हे करायला मागतात आहेत त्याच्याशी मी फारकत घेतोय. हा जो डिस्टिंक्शन कोर्टाने मी आता जे वाचलेला निर्णय त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे समीर वानखडेला त्या ह्याच्यामध्ये काही होईल असं मला वाटत नाही. बरोबर आहे, समीर वानखडे सध्या त्याच्यामुळे त्याची भक्कम बाजू आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णयच त्याच्या बाजूने असल्यामुळे त्याला काहीच होणार नाही अशी परिस्थिती आहे. सर राज्यातलं आणखीन एक सर हे प्रकरण जे आहे ते आता हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. आता जवळजवळ 23 तारखेला त्याच्यावरती निकाल येणार आहे. सर ह्याचा फायदा सर समीर वानखेडेला नक्की मिळू शकतो की त्याला 18 वर्षानंतर ते कुठलाही जाधव स्वीकारण्याचा त्यांना अधिकार आहे? हा ते बरोबर आहे. त्याने माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानेच ले डाऊन केलेलं प्रिन्सिपल आहे, कॉन्स्टिट्युशनल बेंचने ले डाऊन केलेलं प्रिन्सिपल आहे. त्या हायकोर्टवरती बंधनकारक आहे, त्या हायकोर्टाला ते मान्य करावं लागेल. सर आणि देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री याच्यावर एक मोठी कारवाई झाली आहे. सध्या ते न्यायालयात कोठडीत आहेत, आठवड जेलमध्ये आहेत. ते जेलमध्ये गेल्यानंतर आता परत त्यांच्या पक्षाच्या वतीने त्या घटनेचं राजकारण एकूणच केलं जातं. काय सांगाल सर? काय मी दुर्दैव असं म्हणेन की महाराष्ट्राचे गृहमंत्री एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुंबई शहरातले माजी पोलीस कमिशनर यांच्यावरती वॉरंट निघत आहे. ही महाराष्ट्राच्यासाठी शर्मेची बाब आहे. लॉ अँड ऑर्डर पूर्णपणे कोलमांडली आहे हेच त्या ठिकाणी दिसते. वसुलीचं राज्य आलेलं आहे. तेव्हा गव्हर्नरनी याचा असणारा योग्य विचार करून केंद्राला आपला जो रिपोर्ट पाठवायचा तो त्यांनी त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. कारण का गृहमंत्री आणि पोलीस खातंच हेच जर लुटारूच्या ह्याच्यामध्ये असेल तर लॉ अँड ऑर्डर ही कोलमडलेली अशी परिस्थिती आहे. दुसरा प्रश्न की राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 आठवड्यापासून संप सुरू आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचारी ठाण मांडून बसलेले. राज्य शासनामध्ये एसटीचं विलिनीकरण व्हावं. वंचितची काय भूमिका आहे? तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता? एसटी कर्मचाऱ्यांना मी एवढंच सांगणार आहे की त्यांनी एवढं ताणू नये की तो रबर तुटेल. या खात्याचे मंत्री परबजी यांनी इंडिकेशन केलं की आम्ही खाजगीकरणाकडे जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, काँग्रेस असेल, NCP असेल किंवा आता त्याच्यामध्ये शिवसेना असेल, यांना एसटीचं खाजगीकरण झालेलं पाहिजे. मी कामगार संघटनांना एवढंच आवाहन करणार आहे की त्यांनी वोल्वो या सुद्धा भाड्याने घेतल्या होत्या. शिवनेरी ही सुद्धा आहे भाड्याने घेतलेली आहे. तर भाड्याच्या पोटी किती निधी आणि कोणाचे हे कॉन्ट्रॅक्ट्स होते, कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेल्या बसेस होत्या, याची माहिती तुम्ही पब्लिकला द्या ना. की एसटी महामंडळ वारंवार जो असणारा प्रवाशांवरती बोजा वाढवतो, तिकीट दर वाढवून जे वाजवते, त्याचं कारण की प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस घेतल्यामुळे
त्यांना नफा व्हावा म्हणून चालतोय हे त्यांनी म्हणावं ना. त्यांनी नुसतं त्यांच्या पगारापुरतं मर्यादित, त्यांच्या स्वतःपुरतं मर्यादित न राहावं. सर, आगामी का 1-2-3 महिन्यानंतर राज्यभरात महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदाच्या निवडणुका येतात आहे. वंचित बहुजन आघाडी काय नियोजन करते स्थानिक संघटनांना घेऊन कशा पद्धतीने? त्या बाबतीत माझ्या अंदाजानं मी पक्षाच्या कामकाजामध्ये दर दिवसाच्या नाही, तेव्हा पदाधिकारी जे आहेत नवीन ज्यांच्यावर जबाबदारी आहेत ते माझ्या अंदाजाने या दृष्टीने आपलं मत व्यक्त करतील. हिंदी में जानना चाहेंगे कि समीर वानखड़े को लेकर जो मुद्दा उपस्थित किया जा रहा है उसको लेकर आप किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहते हैं? ठीक है, मैं इतना ही आप लोगों ने पूछा है इसलिए मैं कहना चाहूँगा कि सुप्रीम कोर्ट ने सिविल अपील नंबर 7065 ऑफ 2008 का पिटीशन था KP मल्लू वर्सेस चेयरमैन स्क्रूटिनी कमेटी ऑफ वेरिफिकेशन ऑफ कम्युनिटी सर्टिफिकेट, जिसका जजमेंट जो है वो 26 फरवरी 2015 को आया है. जो समीर वानखेड़े की केस का मामला है वैसे की वैसे वही केस का मामला था. हाईकोर्ट ने जो कास्ट सर्टिफिकेट इशू किया था उसको खारिज किया था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने कहा कि हाईकोर्ट का डिसीजन ये गलत है, कानूनी तौर से सही नहीं है, और इसलिए उन्होंने हाईकोर्ट का डिसीजन रद्द करते हुए वो जो मल्लू को जो कास्ट सर्टिफिकेट दिया गया था उसको उन्हें वैध बताया है. और वैध बताने की वजह यह है कि 18 साल लड़का या लड़की हो वो अपने माँ बाप के अंडर होती है, इसलिए माँ बाप जो चाहेंगे, गार्डियन होते वो जो कहते हैं वो 18 साल के बाद वैसे ही वैसे लागू होना ऐसे अनिवार्य नहीं है. 18 साल की उम्र होने के बाद अगर वो अपनी एक नई जिंदगी शुरुआत करता है तो उसको वो अधिकार है. उस केस में भी वही था कि मल्लू ये कह रहा था कि मैं अपने पिताजी जो क्रिश्चियन हो चुके हैं उनके साथ में नहीं हूँ, लेकिन मेरे दादा और दादी जो है जो हिंदू धर्म के साथ थे मैं उनके साथ में जुड़ रहा हूँ. तो उसको जो है वो गैर माना, और मल्लू जो मादिगा समाज से आता था उस मादिगा समाज ने उसको स्वीकार किया था सर्टिफिकेट देते हुए. यही मुझे अखबार से जो न्यूज़ मिली वही परिस्थिति मैं समझता हूँ कि समीर वानखेड़े की है कि उनके पिताजी जो है वो मुस्लिम धर्म स्वीकार कर लिया है, लेकिन उनके जो दादा और दादी जो है वो हिंदू धर्म से संबंधित थे, और इसलिए उन्होंने कहा, जब चॉइस उनका आया तो उन्होंने कहा मैं दादा और दादी के साथ में वहाँ पर जुड़ा हुआ हूँ और इसलिए मैंने सर्टिफिकेट मांगा और मिला है. तो दोनों केस की परिस्थिति, फैक्ट्स जो है वो सरीके है, और इसलिए मैं मानता हूँ कि कानून जो है वो समीर वानखेड़े के साथ में है. अनिल देशमुख को लेकर भी देखिए, सबसे बड़ी दुर्भाग्य की बात है कि महाराष्ट्र के गृह मंत्री और मुंबई पुलिस कमिश्नर, माजी मुंबई पुलिस कमिश्नर परमिंदर सिंह जी एक तो जेल में हैं और दूसरा उसके ऊपर अरेस्ट वारंट निकल चुका है, एब्सकॉन्डिंग का वारंट निकल चुका है. ये गंभीर परिस्थिति है. गवर्नर साहब से हम विनती करेंगे कि ये लॉ एंड ऑर्डर पूरी तरह से तहस नहस हो चुकी है. रखवालदार ही चोर बन चुका है, ऐसी एक परिस्थिति है. और रखवालदार जब चोर बनता है तो मेरे ख्याल से उचित कार्रवाई होना ज़रूरी है, ऐसा मैं मान के चलता हूँ. और गवर्नर साहब जो है वो अपनी रिपोर्ट जो है वो केंद्र शासन को सबमिट करेगी, ऐसा हम लोग उम्मीद करते हैं. शेवटचा मराठी प्रश्न, गडचिरोलीमध्ये पोलिसांकडून नक्षलवादी कारवाई झालेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे